अगं सुहास दादाचा इतका जवळचा मित्र ना, तो या सगळ्याच्या मागे कसा असू शकतो? ओ डॅडींनी सुडाच्या हेतूने हे सगळं केलं तर? आम्ही तुमच्याशी बोलत नाही आहोत, कारण घरच्या चहाड्या चुगल्या तुम्ही आरतीच्या घरी रेणुकाच्या घरी जाऊन करत असता आणि असंच तुम्ही भविष्यात चालू ठेवणार असाल तर तुम्ही घर सोडावं असं आम्ही म्हणणार होतो, पण घर तुमच्या नावावर असल्या कारणाने आम्ही घर सोडायचा विचार करत आहोत. हो, काढले मी वडिलांच्या पैशावर दिवस. मी कशाला कमवू? माझ्या बापाकडे पैसा आहे म्हणून तर माझ्याशी लग्न केलंस ना. मी कमवत नव्हतो, बापाच्या जीवावर जगत होतो, हे तुला माहित नव्हतं का? की आज कळलं. तुझ्या भावाने 4-5 लाख रुपये काय आणले, लगेच मला मिजाज दाखवतेस, रुबाब दाखवतेस. अरे माझ्या भावाचे ना मेहनतीचे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे लुटले गेलेत ना, म्हणून वाईट वाटतंय, त्रास होतोय, राग येतोय. मेहनतीचे पैसे असे कोणी जुगारात उडवत नाही. जुगार? अरे 15 कोटीच्या जमिनीचे कागदपत्र जर का आपल्याला 10 लाखात मिळत असतील तर त्याला जुगारच म्हणतात. आणि तो जुगार तू खेळलीस. 15 कोटीच्या जागेचे पेपर्स 10 लाखात. अगं ते पेपर्स खरे आहेत खोटे आहेत याची शहानिशा न करता तू शारदाम्माला 10 लाख रुपये दिलेस. याला मूर्खपणा नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं? तरी वैभव आणि आरतीने तुला समजावलं होतं, वॉर्न केलं होतं, पण तुला स्वतःला सिद्ध करायचं होतं ना की. अरे तसं नाही रे, मी आधी पण हे कबूल केले, आत्ताही करते. माझ्या हातनं चूक झालीये, घोड चूक झालीये, मूर्खासारखी वागले मी. पण पैशाचा मोह झाला होता रे मला. डॅडींचं घर सोडल्यापासून आपल्याला पैशाचे किती प्रॉब्लेम्स येत होते. 10 लाख रुपये गेले, पण त्यामुळे शारदाम्मा, इन्स्पेक्टर, सुहास हे तिघही फ्रॉड आहेत हे आपल्याला कळलं. आणि त्याहूनही महत्वाचं हे सिद्ध झाले की मी निर्दोष आहे आणि आज ते तिघं वॉन्टेड आहे. म्हणूनच माझी टॉपची प्रायोरिटी सध्या सुहास आहे. तो सापडला की त्याच्याकडनं पैसेही वसूल करायचे. मला वाटतं त्यांनी 10 लाख रुपये वाटून घेतले असतील. इन्स्पेक्टरला काही एक दिलं नसणार, 2 लाख रुपये शारदाम्माला आणि 8 लाख घेऊन तो फॉरेनला पळून गेला असेल. नाही, तो फॉरेनला नाही गेला, तो इथेच आहे. भाईंनी त्याची माणसं लावली आहेत कामाला. सापडेल तो. ह्या सगळ्यामध्ये ना एक घोळ झाला. नवीन संकट समोर उभं राहणार. आता हे अजून नवीन काय काढलंस तू? नवीन काढलं नाही, शत्रू जुनाच आहे. माझ्या नावावर किती प्रॉपर्टी हे मला काही माहित नाही, पण आपण त्यासाठी पेपरची चोरी केली हे मात्र निश्चित. त्यामुळे पप्पांचं नेक्स्ट टार्गेट आपण असणार हे नक्की. सो बी केअरफुल. गौरीला घरी जायला सांगा. काय झालं? अहो ती इथे राहिली ना तर डॉक्टरांचं आणि आपल्या सगळ्यांचं डोकं खाईल. अप्पा, तिला अथर्वा करता घरी राहायला सांगितलेलं ना? दिगू काका अथर्वाला घेऊन घरी गेले आणि तसंही तुझं इथे काहीच काम नाहीये. तू जा ना घरी, तुझ्या पुण्या मान ग्रह नक्षत्र ताऱ्यांशी बोल, नाहीतर त्या गंडांतरावर ना उपाय शोध. ताई, भांडू नका. खरी भांडा तसं हॉस्पिटलमध्ये भांडू नका. हे बाळांनो, तुमची आई सिरियस आहे आणि तुम्ही भांडता ना हेच निमित्त झालंय. अप्पा मीही तेच म्हणते. तू उगाच या हॉस्पिटलच्या आवारात तुझ्या ज्योतिषशास्त्राचा अवडंबर माजवू नकोस. इथे आपल्या आईचं आयुष्य डॉक्टर वाचवणार आहेत, तुझे ग्रह नक्षत्र तारे वाचवणार नाहीयेत. ताई अति होत आहे. अगं पण तुझं लग्न का जमत नाहीये किंवा लग्न जमण्यात नेमके काय अडथळे आहेत ना, हे समजून घेण्यासाठी मी खोल जाऊन अभ्यास करायला सुरुवात केली आहे. हे बघ गौरी, तुझा अभ्यास मी समजू शकतो, पण त्यानंतरचे तुझे तोडगे असतात ना ते महाभयंकर असतात.
शनी चिडलाय, मंगळ संतापलाय, या ग्रहाची शांती करायला हवी. आपण पामर मनुष्य, हजारो लाखो कोटी मैल लांब असणाऱ्या ग्रहांची शांती आपण कशी काय करणार? आप्पा, आता ताईच्या नादाला लागून तुम्ही सुद्धा या विद्येची टिंगल करताय. तू ह्या असल्या फालतू गोष्टींमध्ये दिवस, महिने, वर्ष वेळ वेळ फुकट घालवतेस. कानफडा खायची आहे. मुस्काट फोडीन तुझं. लहान बहीण आहे म्हणून काही ऐकून घेणार मी नाही. पण तुझी मोठी बहीण आहे, समज. आता तुमच्या दोघींच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत तेवढं मला सांगा. आता मी शिटी वाजवणारा अंपायर हो, की तुम्ही हा जो तमाशा घालताय त्याबद्दल आपण तिसरा अंपायरचं मत घेऊया? अरे तुम्हा दोघांना लाज नाही वाटत? लहान मुलीसारख्या भांडता येते? अरे तुमचा एखादा काही प्रॉब्लेम झाला असेल तो आपण शांतपणे मिटू शकत नाही का? अप्पा, आमचा प्रॉब्लेम शांतपणे बसवून मिटवण्यासारखा नाहीये. गौरीने यापुढे जर मला घरकामात मदत केली नाही तर तिला 2 वेळचं जेवण मिळणार नाही. हा माझा निर्णय अंतिम आहे. अप्पा, कसला विचार करताय? कसला विचार करणार? अहोरात्र फक्त गौरीचाच विचार करत असतो. कशी असेल, कुठे असेल, काय करत असेल, आणि महत्वाचं म्हणजे घरी परत कधी येईल. मग एवढा विचार करू नका. घरच्यांची आठवण आली ना की येईल आपोआप. गुपचूप निघून जाताना तिला काही वाटलं नाही, मग तुम्ही कशाला उगाच डोक्याला त्रास करून घेताय? समोर असलीस ना की तिच्याशी कच्चा कच्चा भांडतेस. हा, आता घरात नाहीये ती, आता तरी तिच्याबद्दल चांगलं बोल. हा, हे बघा अप्पा, मी कधीच कारणाशिवाय भांडायचं नाहीये. अहो, काही काही वेळेला ना गौरीच चुकीचं विक्षिप्त वागायची. आपण कुणाशी काय बोलतो याचा पोच नसायचा तिला. मी तिची मोठी बहीण म्हणून तिला कधीच बोलले नाही. उलट तिचं भलं व्हावं म्हणूनच मी तिला बोलायचे. आता बाकीच्यांना ते भांडण वाटायचं. येता जाता शंभोचा जप करणारा मी आता गौरीचा जप करतोय. गौरी घरी आल्यावर काय गोंधळ होणार आहे शंभोच जाणे. हे बघा अप्पा, तुमचा शंभो काय जाणतो हे मला माहित नाही, पण मी तुम्हाला वचन देते की यापुढे मी गौरीशी भांडणार नाही. अहो, मी का भांडू तिच्याशी? कारण तिच्या मनाची अवस्था मीच समजू शकते ना. तिची अवस्था म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? हे बघा अप्पा, हे बघा, घाबरण्यासारखं काही नाहीये. म्हणजे मी आहे ना, मी तिच्या मनाच्या अवस्थेबद्दल बोलते. हे बघा, आपली गौरी बऱ्यापैकी रूपवान आहे, पण ना डोक्याने जरा कमी आहे हो. तिच्या तोंडावर तिच्या रूपाचं कुणीतरी कौतुक केलं असणार आणि आपलं ध्यान नादावलं, खुळावलं असणार. मग काय, सतत आरशात बघणं, नटणं, मुरडणं आलंच ना मोहाच्या भरात. गौरी पळून गेलीये, काही वेड वाकड करून आली नाही म्हणजे मिळवली. बापाच्या जीवाला घोर काय असतो ना हे तुम्हाला नाही कळणार. हा, काय ग, ते असे डोळे वटारून काय बघतेस माझ्याकडे? अगं, तुझा बाप इतका मोठा माणूस आहे की तुझ्या या इटुकल्या पिटुकल्या डोळ्यात मावायचा नाही. हं? शी 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 शी. अरे काय घर आहे हे? हं? मग काय येता सारखे तुम्ही इथे? तुझी काळजी वाटते म्हणून येत नाही. तशी कळलं? आशा मी कधी बाळगलीच नाही. तशी आशा तू कशी बाळगशील? अगं, भिकेचे डोहाळे लागलेली मुलगी तू करवंटी बाळगणार. डॅडी प्लीज. काय प्लीज काय? हं? काय चुकीचं बोलतोय मी?
आणि बघ, मला डॅडी म्हणायचं नाही. मी तुझा डॅडी होतो, आता नाही. तेव्हा आता मला मोडक साहेब म्हणायचं. मोडक साहेब, कळलं? कसं येणं केलं मोडक साहेब? तुझी काळजी वाटते म्हणून आलेलो नाहीये. ही तुझी फालतूगिरी काय चालली आहे? काय केलं मी? हे अनाथ आश्रम वगैरे काय फालतूगिरी आहे? मुळात तू निराधार. तू काय निराधार माणसांना आधार देणार? मी निराधार झाले म्हणूनच मला आधार असण्याचं महत्व कळलंय. कळतंय ना? मग हे सगळं सोकाळ समाजकार्य आहे ना, ते स्वतःच्या पैशानं करायचं, बापाच्या पैशाने नाही. ही जमीन तुझ्या नावावर असली तरी ती मी माझ्या पैशानं विकत घेतली. तेव्हा त्यातली वीतभर जमीन सुद्धा तू वापरायची नाहीस. 50 एकर वगैरे तर सोडूनच दे. आणि समजा मी तुमचं नाहीच ऐकलं, त्या जमिनीवर मी अनाथाश्रम उभं करून दाखवलं, तर काय कराल? काय कराल? जाळून टाकीन तो अनाथ आश्रम. त्यात असलेल्या अनाथ आरती, मी सांगेन ते ऐकशील? बोल ना. हे बघ, तुझे डॅडी तुला तुला रोज स्वप्नात दिसतात. त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे तुझ्याशी भांडतात, तुला कसा कसा बोलतात. हो, मग? आरती, आपल्याकडे एक म्हण आहे, ध्यानी वसे ते स्वप्नी दिसे. हा त्यातलाच प्रकार आहे. असेलही. असेल नाही, आहेच. एकदा जाऊन तू भेटत का नाहीस तुझ्या डॅडना? त्याने काय होणार आहे? त्याने होईल असं की तू तुझ्या डॅडला भेटल्यानंतर ते तुझ्यावर आग पाखड करतील, अगदी समोरासमोर, फेस टू फेस. मग? मग मग आरती, तुला जे वाटतंय की तू तुझ्या डॅडला भेटलीस तर ते तुझ्याशी जसं वागतील त्याचप्रमाणे तुला ते स्वप्नात दिसतंय आणि त्यामुळे तू दचकून उठतेस, घाबरतेस. पण जेव्हा हीच गोष्ट प्रत्यक्षात घडेल तेव्हा तुझ्या मनातली भीती किंवा सो कॉल्ड दडपण निघून जाईल ना, आणि त्यानंतर तुला कधीच अशी स्वप्न पडणार नाहीत. सिंपल. समजतंय मी काय म्हणतोय ते? डॅडींना भेटायची वेळ जवळ आली आहे आता. म्हणजे डॅडींनी माझ्या नावावर जी जमीन ठेवली आहे त्यावर जर मला अनाथाश्रम सुरू करायचा असेल तर मूळ कागदपत्र लागतील. त्या संदर्भात मला त्यांना भेटावंच लागेल ना. आरती, तुझ्या डॅडींनी तुझ्या नावावर जमीन केलीये खरी, पण त्याचा वापर ते समाजकार्यासाठी करू देतील की नाही याची जरा शंका आहे मला. का नाही? ती जमीन माझ्या नावावर आहे. त्याचं काय करायचं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. कायद्याने अधिकार दिलाय तसा मला. आणि तुझ्या डॅडींना कायद्याबद्दल किती आस्था आहे याची तुला कल्पना आहेच. वैभव, आरती, मी तुला डिस्करेज करत नाहीये. मी फक्त माझ्या मनातली शंका बोलून दाखवली. एनिवेज, लेट्स होप फॉर द बेस्ट. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार, बसा. बेवारच बॉडी येणार आहे का? नाही, आम्ही जिवंत माणसाचा शोध घेण्यासाठी आलो तिथं. मुली कुठे दिसत नाहीयेत. गौरी म्हणजे मावशीकडे गेली आणि राधा कामावर गेली. खरं म्हणजे इतक्यात यायला हव्या होत्या. पण यायची वेळ नक्की नाहीये, हेच ना? हो, मला वाटतं तिकडे त्या रोळल्या असतील. या आजकालच्या मुलींना
अनिकेत महाजन ओळखता याला? हो, म्हणजे अनिकेत महाजनला पाहिलंय, म्हणजे आमचं असं बोलणं चाललं नाही. नाही म्हणजे भानू बरोबर आला होता एकदा. आता भानू कोण? आता भानू माहित नाही असा गावात एकही माणूस नाही किंवा पोलीसही नाही. म्हणजे तो घरात नसतो तेव्हा तो तुमचा पाहुणचार झाडत असतो. पण तुमच्या कसा काय ओळखीचा? ते कसं आहे इन्स्पेक्टर साहेब की माझा मित्र दिगू, त्याचा हा पुतण्या, जे त्याने त्याला अंगा खांद्यावर खेळवलाय. पुढे तो दिवटा निघाला, त्याला माहित असेल या अनिकेत महाजनची सगळी माहिती. अनिकेत महाजन वॉन्टेड आहे, फरार म्हणून घोषित आहे. दिसायला स्मार्ट आहे, पण गोड बोलून लोकांना गंडा घालायचा हा त्याचा व्यवसाय. आपल्या गावातल्या भरपूर लोकांना गंडा घातलाय त्याने. भानूचा मित्र म्हणजे तसाच असणार. या भानूला सगळी कुंडली माहित असेल त्या अनिकेत महाजनची. बघा, भाण्याला आम्ही केव्हाच उचललाय आणि भाण्यानं त्याच्या जबानीत कबुली दिली की तो तुमच्या मुलीकडे म्हणजेच गौरीकडे कुंडली दाखवायला येत होता. याचाच अर्थ त्याची वारंवार भेट होतच असणार. नाही म्हणजे तसं असेल कदाचित, पण सध्या म्हणाल तर गौरी तिच्या मावशीकडे गेली. हा, मग बोलून घ्या ना त्यांना मावशीकडून. का आम्हीच बोलून घेऊ? जे हवालदारा पाठवतो मी पाहिजे तर. आणि काळजी करण्याचं काही कारण नाही, महिला हवालदार सुद्धा आहेत आमच्याकडे. नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तस्ती घेऊ नका. म्हणजे ती आली ना घरी की मी स्वतः तुम्हाला कळवतो. हो नक्की. हो, येतो मी. घे प्रसाद घे. नमस्कार. आयुष्मान बस. कसला विचार करतेस? तुझं आयुष्य अरुणला मिळालं असतं तर बरं झालं असतं, असंच ना? हो, पण आपल्या मनातले विचार देवाला कुठे ऐकू येतात? देवाला सगळं ऐकू येत असतं. देव सगळं पाहत असतो. आणि देवाला ज्या व्यक्तीकडून जे कार्य करवून घ्यायचं असतं ते तो करवून घेतो. आता देवाला तुझ्याकडून अनाथांसाठी, निराधारांसाठी अनाथाश्रमाचं कार्य करवून घ्यायचंय आणि ते तो करून घेणार. मित्राशी बोलत काय बसलो. तू काय घेणार आहेस? चहा घेणार आहेस? कॉफी घेणार आहेस? काय नाही, घेणार? नको, मी घेऊन आले. पण तुम्हाला हवं असेल तर मी करून आणू? मला नकोय. मी तुझ्या प्रोजेक्टचे कागदपत्र पाहिले, चांगले व्यवस्थित आहे. बरं, कामाला कधीपासून सुरुवात करतेस? लवकरात लवकर काका. पण जमिनीचे मूळ कागदपत्र तुझ्या बापाकडे आहेत आणि तो काही तुला ते सहजासहजी देणार नाही. हाच ना तो. पण डॅडींना तुमच्यापेक्षा जास्त कोणी ओळखलंय का? काका, काय करता येईल? सुसंवाद साधायचा डॅडींशी. अशक्य कोटीतली गोष्ट आहे याची कल्पना आहे मला, पण कुठच्याही गोष्टीची सुरुवात ही अशीच करायची. तू जाऊन त्याला भेट, प्रत्यक्ष व्यक्तिशः जाऊन भेट. त्याला तुझ्या या प्रोजेक्ट विषयी सगळी माहिती सांग. त्यावर त्याची जी काही रिएक्शन होईल त्यानुसार आपल्याला आपली पुढची व्यूहरचना करावी लागेल. ठीक आहे काका. अरे हो, एक सहज विचार मनात आला म्हणून तुला विचारतो. आपण असं समजूया की समजा तुझ्या बापानी
तुला जमिनीची मूळ कागदपत्र दिली, समजूया. पण मुलगी म्हणून तो तुझा पुन्हा स्वीकार करेन, काय वाटतं तुला? अरे तुला शरम कशी वाटत नाही? हे पहा, शरम वाटण्याजोगं कोणतंही कृत्य माझ्या हातून आजतागायत झालेलं नाही. मला पसंत नसताना माझ्या बायकोला आणि मुलांना फुकटचे सल्ले देतोस, ही गोष्ट शर्मेची नाहीये. नाही, माझ्यासाठी तरी नाही.